शिवाजी विद्यापीठाचा छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात यावा या मागणीसाठी हिंदू जनजागृती समिती आणि हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीनं आज सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। सायंकाळी 4 वाजता दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली। जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या या मोर्चात तरुण मंडळ, सामाजिक संघटना यांच्यासह तेलंगणाचे आमदार टी राजासिंह सहभागी झाले होते। दसरा चौकातून सुरू झालेला मोर्चा आईसाहेब महाराज पुतळा, व्हिनस कॉर्नर, असेंब्ली रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आला। या ठिकाणी मोर्चाचं सभेत रूपांतर झालं। यावेळी बोलताना तेलंगणाचे भाजपचे आमदार टी राजासिंह, महिन्याभरात नामविस्ताराचा निर्णय झाला नाही तर विद्यापीठात घुसून नामविस्ताराचे फलक लावू असा इशारा तेलंगणाचे भाजपचे आमदार टी राजासिंह यांनी दिला। मैं आश्वासन देता हूं, हमें विश्वास है सरकार पर, देवाभाव पे हमें विश्वास है कि हम सबकी मांगों को वो सुनेंगे और तुरंत शिवाजी विद्यापीठ का नाम बदलकर छत्रपति शिवाजी महाराज विद्यापीठ रखेंगे। ये हमें विश्वास है। नहीं तो उनको पता है कि महाराष्ट्र के मौले बहुत पागल है। जब औरंगजेब की कब्र को उखाड़ने का दम बढ़ सकते हैं तो ये यूनिवर्सिटी के ऊपर चढ़कर भी नाम को जलाने की भी हिम्मत रखते हैं और पूर्ण रूप से छत्रपति शिवाजी महाराज विद्यापीठ रखने का भी दम रखते हैं। हिंदू राष्ट्र समितीचे संघटक सुनील घनवट यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकावर बंदी घातली पाहिजे अशी मागणी केली। शिवाजी विद्यापीठ प्रशासनानं न घाबरता निर्णय घ्यावा असं सांगत घनवट यांनी येत्या 1 महिन्यात नामविस्तार झाला नाही तर पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला। सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी शिवाजी विद्यापीठातून पुरोगाम्यांची पिलावळ तयार होत असल्याची टीका केली। रणवीर तानाजी मालुसरे यांचे 13वे वंशज कुणाल मालुसरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं नामकरण करण्यात यावं, अन्यथा 20 लाख शिवभक्त कोल्हापुरात येतील असा इशारा दिला। हिंदू जनजागृती समिती, हिंदू राष्ट्र समिती, महाराष्ट्र मंदिर महासंघ, हिंदू महासभा, स्वामी समर्थ प्रतिष्ठान, सनातन संस्था यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते।